बोलावं तर डॉक्टर वंध्यत्व स्त्रियांच्यातलं वंध्यत्व याचं प्रमाण हल्ली वाढतंय असं दिसून आलंय. स्त्रियांच्यातलंच नाही तर एकूणच जोडप्यांमधलं वंध्यत्व वाढतंय असं आपण म्हणायला हवं. कारण विविध कारणं आहेत त्याची. मुख्य म्हणजे की पहिली गोष्ट म्हणजे आता सगळे करिअरच्या मागे आहेत, त्याच्यामुळे मुळातच गर्भधारणा ही वयाच्या उशिराने म्हणजे 30च्या पुढे, असंच पूर्वी 30पर्यंत जनरली सगळ्यांची बाळंतपण होऊन मोकळे झालेले असायचे, पण याच्या हल्लीची सगळी जी जोडपी आहेत ती 30च्या पुढेच प्रयत्नाला लागतात. मग लक्षात येतं की काही गोष्टी आधी करायला हव्या होत्या. तर हा एक मोठा घटक आहे याच्यातला. दुसरा मोठा घटक आहे तो म्हणजे आपली लाईफस्टाईल. खूप धकाधकीचं जीवन झालेलं आहे, नोकरीतले स्ट्रेसेस आहेत. पटापट आता विशेषतः आपण बघतो IT मधले जे प्रोफेशनल्स आहेत त्यांचे तर म्हणजे दिवसाचं हे पाहिलं तर इतकं स्ट्रेसफुल त्यांचं जीवन असतं. आणि कित्येक जण तर अमेरिका आणि युरोपच्या टाइम लाईनवर काम करत असतात आणि त्याच्यामुळे रात्री जागून स्टडीजमध्ये त्यांचं सगळं वर्क वगैरे असं असतं. त्याच्यामुळे जर आपण डायर्नल व्हेरिएशन म्हणजे जीवनक्रमाचं जे आपलं एक ठरलेलं असतं ते सुद्धा त्यांचं बदलून जातं. शिवाय हे सगळं सेडेंटरी वर्क आहे, त्याच्यामुळे ऍक्टिव्हिटी लेवल सगळ्यांच्या कमी झालेल्या आहेत. खाण्यामध्ये तर काही विचारायलाच नको, इतके बदल झालेले आहेत की त्याच्यामुळे जंक फूड आणि त्याच्यामुळे वाढलेली वजन आणि ओबेसिटी असे अनेक कारण आहेत. पण विशेषतः मी म्हणेन आपण जे म्हणतोय की नुसतंच स्त्रियांच्या मध्ये नाही तर मला काळजी वाटते तर पुरुषांमधलं वंध्यत्व जे वाढते त्याची पण. कारण या आता स्मोकिंग आहे, हल्ली ड्रिंक, सोशल ड्रिंक घेणं या नावाखाली ड्रिंक्स होतात आणि चुकीचा आहार. तर याच्यामुळे स्पर्म्स म्हणजे शुक्रजंतूंचं प्रमाण खूपच कमी व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे असं म्हटलं आता असंच चालू राहिलं तर पुढे मग ते मिळतील की नाही की. मी ऐकलं होतं असं की 10 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर पुरुषांच्या स्पर्मचं प्रमाण एकदम कमी होणार आहे आणि स्त्रियांचे पिरियड्स एकदम बंद होण्याची शक्यता आहे. एवढं होऊ शकतं असं इतक्या लवकर व्हायचं नाही अशा बघूयात. पण त्या दिशेने आपण जायला नको आणि त्याच्याकरताच मला वाटतं तुम्ही सुरुवातीला म्हटलं की आपल्या मौल्यवान शरीराचं आपण मौल्य कसं टिकवायचं आदर हे आपल्याच हातात. नाही, लाईफस्टाईल मध्ये खूपच